नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, हा प्रश्न पहा. इथे तुम्हाला जे खडक आणि त्याचे जिल्हे दिलेले आहेत, तर हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर ज्या मित्रांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, तर त्यांनी हे क्वेश्चन पाहिलेलं असेल आणि सॉल्वही केलेलं असेल. ओके. तर जे विद्यार्थी नवीन आहेत, तर त्यांनी कृपया पहिले जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते पाहावे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामुळे काय होईल, तर एका प्रकारचे डायरेक्शन मिळेल. ठीक आहे, की म्हणजे काय वाचायला पाहिजे आणि काय नाही वाचायला पाहिजे. ओके. तर खडक आहे ते आणि त्याचे जे जिल्हे आहेत ते इथे तुम्हाला विचारलेले आहे. आणि आपल्याला माहीत आहे की खडक, त्याचे जिल्हे, त्याच्यानंतर रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक, ठीक आहे, हे पण कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात याच्यावरही आपल्याला क्वेश्चन MPSCने विचारलेले आहेत. तर MPSC खडकबद्दल तर क्वेश्चन विचारतेच, पण हा स्पेसिकली महाराष्ट्राच्या रिलेटेड त्यांनी विचारलेला होता. ठीक आहे. याच्यानंतर दुसरा एक क्वेश्चन त्यांनी महाराष्ट्राच्या रिलेटेड विचारलेला होता, तर तेही आपण पाहूया. तर सध्या तुम्ही हा क्वेश्चन जो आहे तो अटेम्प्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे हा क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला असेल, तर त्यांच्यासाठी आपण आता पुढे काही इन्फॉर्मेशन आहे याच्या रिलेटेड, ते पण इथे कवर करूया. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता आर्कियन खडक. ठीक आहे. तर दख्खनचा जो पायाभूत खडक आहे त्यालाच आपण आर्कियन खडक असं म्हणतो. आणि याचा जो कालखंड आहे तो इथे दिलेला आहे, जवळपास 4 ते 2 दशलक्ष वर्षापूर्वी आहे. ठीक आहे. आपण इथं ॲप्रॉक्सिमेटली असं म्हणू शकतो की 2.5 किंवा 4.5. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळतात, तर याच्यामध्ये ग्रॅनाइट, ठीक आहे, त्याच्यानंतर नीस, शिस्ट हे प्रकारचे खडक आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जसं आपल्याला विचारलं होतं की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ठीक आहे, तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, तर हे चंद्रपूर, गडचिरोली मध्ये सगळ्यात जास्त आढळते. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला दिसेल भंडारा आणि गोंदिया सोबत नांदेड जिल्ह्यामध्ये पण हे आहेत. ओके. तर हे झालं पूर्वेकडले. ठीक आहे. तर आता जे साऊथकडे आहे का, तर साधारणतः तुम्हाला माहीत आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथे सगळ्यात जास्त साठे असतात खनिजाचे, तर त्याच्यामुळे तिथे प्रत्येक प्रकारचा खडक वगैरे तुम्हाला पाहायला मिळतो. तर त्याच्यामुळे ते पण इथे तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये जे आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्याच्यामध्ये मालवण, ठीक आहे, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला इथे पण आर्कियन जे खडक आहेत ते तिथे पाहायला मिळतात. ओके. तर या आर्कियन खडकामध्ये लोह खनिजाचे जे पट्टे आहेत हे तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळते. जसं की आपण पाहिलं होतं की गडचिरोली आणि चंद्रपूर इथे पण लोह खनिज जास्त सापडते आणि हे पण महाराष्ट्रात आहे. ओके. आणि सिंधुदुर्ग पण तिथे पण लोह खनिज आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यालाच दुसरं नाव काय आपण म्हणू शकता, तर लोह खनिज सिरीज असंही म्हणू शकतात. तर नेक्स्ट टाईम आपल्याला खडक न विचारता लोह खनिज सिरीज असंही क्वेश्चन बनू शकते. ओके. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर आर्कियन खडक. ओके. आर्कियन खडक महाराष्ट्रात कुठे आढळतो, तर चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर भंडारा, गोंदिया. ओके. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. नागपूरचा काही भाग त्याच्यामध्ये येतो, वर्धेचा पण काही येतो. ठीक आहे. पण हे 4 तुम्हाला चांगल्याने लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता खाली, तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. ओके. सिंधुदुर्ग, रत्नागिरी नाही आहे. आणि एक दुसरा जिल्हा म्हणजे जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तो कोणता प्रामुख्याने लक्षात जो ठेवायचा आहे तो नांदेड. ठीक आहे. हे नांदेड तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल, कारण हे जनरलीपेक्षा थोडा वेगळा आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट जो सिरीज आहे खडकची ती आहे कोणती, धारवाड सिरीज. ओके. तर धारवाड सिरीज जे आहे ते प्रामुख्याने कुठे आढळते, तर हे प्रामुख्याने फक्त आपल्याला भंडारा आणि गोंदियामध्ये पाहायला मिळते. ओके. भंडारा, गोंदिया आणि इकडे खाली कोणतं, सिंधुदुर्ग, 3च. त्याच्यामुळे इथे धारवाड म्हटलं का तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं काय आहे की फक्त 2 जिल्हे, आणि ते कोणते, तर भंडारा आणि गोंदिया. ओके.
फक्त 2 जिल्हे आहेत. याला दुसरं नाव काय आहे? संसार सिरीज. त्याच्यानंतर चिल्पी घाट, थरसुद्धा म्हणतात त्याला, गोंडवाना सिरीज पण म्हणतात. ओके. आता याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे खडक आहेत? तर याच्यामध्ये रूपांतरित किंवा जलजन्य जे खडक आहे प्रकारची प्रक्रिया होणाऱ्या खडकास धारवाड सिरीज म्हणतात. म्हणजेच याला आपण दुसरं नाव काय देऊ शकतो? तर मेटामॉर्फिक खडक. ठीक आहे, मेटामॉर्फिक. ओके, रूपांतरित, मेटामॉर्फिक. ओके, तर हे असं आपण म्हणू शकतो. याचे जे उदाहरण आहे इथं संगमवर, डोलोमाइट, ग्रॅन्युलाइट, साब्रक, सिलिनाइट, हॉर्नबिल सिस्ट. ओके, तर हे आहेत. तर भंडारा गोंदिया सोबत पूर्व नागपूरचा पण याच्यामध्ये काही भाग आहे. इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही हे पाहू शकता की धारवाड पद्धतीचे जे खडक आहेत ते चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाहायला नाही मिळत. ओके, त्याच्यामुळे धारवाड सिरीज जे आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण ते फक्त भंडारा, गोंदिया आणि बाय चान्समध्ये जर आलं तर नागपूर येईन. ओके, तर हे तुम्ही इथे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे वाळूचे जे खडक कोणते कोणते आहेत ते क्वार्टसाइज्ड, ग्रीन हॉर्नबिल्ड, ओके, मायक्रोसिस्ट हे पण आहेत. तर कधी कधी त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, हे खडक आणि याचे नावं पण विचारलेले आहे. ठीक आहे, जसं की मेटामॉर्फिक खडक कोणता आहे, किंवा सेडिमेंटरी रॉक कोणते आहे. ओके, किंवा इग्नस रॉक, त्याला आपण मराठीमध्ये जलजन्य किंवा रूपांतरित असे म्हणतो. तर जे विद्यार्थी मराठी आहे त्यांनी हे मराठीमधून चांगल्याने पाहून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण पहिले कोणतं पाहिलं? पहिले आपण आर्कियन पाहिलं, आता आपण धारवाड पाहिलं. ठीक आहे, आर्कियन पद्धतीचे खडक कुठे आढळतात? तर ते पूर्ण भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, इकडे नांदेड, खाले सिंधुदुर्ग. ठीक आहे, हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की सरळ याच्यावर क्वेश्चन बनलेला आहे आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन नेक्स्ट टाईम पण बनू शकतात. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीचा खडक पाहूया आपण. दुसऱ्या पद्धतीचा खडक जो आहे तो आहे कडप्पा. ठीक आहे, कटप्पा नाही आहे हा, कडप्पा आहे. ओके, कडप्पा प्रकारचा खडक आहे हा. हे तुम्ही इथे पाहू शकता. कडप्पा प्रकारचा खडक जो आहे तो तुम्हाला कुठे पाहायला मिळतो? तर तो एक मिनिट, हां, तर तो तुम्ही पाहू शकता. हा जो कडप्पा प्रकारचा आहे, ठीक आहे, यालाच विंध्यन प्रकारचे खडकसुद्धा म्हणतात. हा खडक महाराष्ट्रातील जुना खडक आहे. दक्षिणेमध्ये आणि पूर्व भागामध्ये पण हा आढळतो. याला दुसरं नाव काय आहे? कलाडगी सिरीज. ओके, आपण धारवाड सिरीज पाहिली होती, तर धारवाडमध्ये काय होतं? संसार सिरीज म्हणत होते त्याला, तर याला काय म्हणतात? कलाडगी सिरीज. नेक्स्ट टाईम तुम्हाला मग हे खडक आणि त्याच्यानंतर तिथे आढळणारी सिरीज याच्यावरही क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. ओके, तर हे कुठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेसरी, गडहिंग्लज भागात हा खडक पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, कडप्पा कुठे पाहायला मिळतो? तर कोल्हापूर. ओके, आणि याच्यामध्ये जे खडकाचे प्रकार आहे ते क्वार्ट्ज, सेल, चुनखडी, फोंडाघाट कुठे आहे? तर सातारा वगैरे. ठीक आहे, तर इकडे पण आपल्याला हा खडक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की मालवण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण हा आहे, आणि त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा. ओके, हा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. यवतमाळ जिल्हा म्हणजे कडप्पन प्रकार यवतमाळ जिल्हा, तर आर्कियन कुठे आहे? नांदेड. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हे दोन डिफरंट झालेले आहे. ओके, कडप्पा यवतमाळ आणि आर्कियन नांदेड. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे चुनखडी आणि शेल आदिलाबाद जिल्हा पण आहे, पण तो आपल्यासाठी तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. हा, तर यवतमाळमध्ये पैनगंगा सिरीज आहे, एवढा तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट टाईम पैनगंगा थराबद्दल वगैरे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो विंध्यन प्रकारचा खडक आहे. ठीक आहे, तर विंध्यन प्रकारचा खडक जो आहे तो साधारणतः चंद्रपूर जिल्हा जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, विंध्यन त्याच्यामध्ये सगळंच चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर वगैरे
इथे ते दिलेलं नाही, पण ते त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. त्याचप्रमाणे हे गोंडवाना पण जे आहे, गोंडवाना आर्यन किंवा गोंडवाना खडक आर्कियन होता तो, आणि हा आर्यन आहे. ओके, फरक आहे, तो आर्कियन होता आणि हा आर्यन गोंडवाना आहे. तर आर्यन गोंडवान्यामध्ये काय आहे, कोळशाची निर्मिती जास्त आहे, कोळशाचे जाड थर पण इथे आहेत. ठीक आहे, आणि याला तालचीर थर असेही म्हणतात. ठीक आहे, हे गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे, तालचीर थर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे जे बारकार वाळूचे खडक किंवा करड्या रंगाचे शेल हे अतिशय उपयुक्त असे कोळशाचे थर आहेत. विदर्भात कन्हान, म्हणजे कन्हान कुठे आहे, तर कामठी कन्हान जे आहे हे नागपूर एरिया आहे. ओके, म्हणजे नागपूर झालं. त्याच्यानंतर वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, ठीक आहे, अमरावती, गडचिरोली, सिरोंचा हा गडचिरोलीमध्ये येतो, अमरावती हा अप्पर गोंडवाना खडकमध्ये येतो. म्हणजे गोंडवाना जो आहे तो साधारणतः आपण असं म्हणू शकतो की गोंडवानामध्ये विदर्भ पूर्ण विदर्भामध्ये गोंडवाना प्रकारचे जे खडक आपल्याला पाहायला मिळू शकतात. कुठे, विदर्भामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट इथे तुम्हाला जो राहिलेला आहे तो पाहायचा आहे, आणि तो आहे कोणता, तर तो आहे दख्खनचे पठार. ठीक आहे, तर दख्खनच्या पठाराबद्दल आपल्याला साधारणतः माहीतच आहे कुठं आहे ते, आणि याच्याबद्दल हा जो पठारात खडक कोणता आहे ते तुम्हाला आता इथे पाहायचं आहे. ओके, तर हा कशापासून तयार होतो, तो भ्रंशमूल बेसिक लावा. ओके, बेसिक सॉल्ट म्हणजे लावा, जो दोन पद्धतीचे लावा येतात, बेसिक आणि ॲसिडिक. ओके, बेसिक जो आहे तो पतला असतो आणि जास्त लांबपर्यंत वाहत जातो. ॲसिडिक जो आहे तो जास्त लांबपर्यंत वाहत जात नाही, तो डोम शेप आहे. ओके, तर ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे त्याला वॉल्कॅनोज आणि वॉल्कॅनोजचे टाईप जे आहेत ते. ओके, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, वॉल्कॅनोज जे आहेत ते, आणि ते त्याचे जे टाईप. ओके, त्याच्यानंतर हे कुठे आपल्याला पाहायला मिळतात, तर हे बुलढाणा जिल्हा, जसं की अजिंठा टेकड्या, जो बुलढाण्यामध्ये जो क्रेटर आहे कोणता, लोणार सरोवर. ठीक आहे, तर लोणारबद्दल तुम्हाला दुसरी एक न्यूज आता माहीत आलेली असेल, काय, तर वेटलँड. ठीक आहे, याचं वेटलँडमध्ये गेलेलं आहे. महाराष्ट्राचे आता 2 झालेले आहे. पहिलं कोणतं होतं, नांदूर मधमेश्वर, आणि आता आलं वेटलँड. त्याच्यामुळे आपल्याला मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे ॲड करायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला वेटलँड्सबद्दल माहिती पाहायची आहे, आणि हा जीकेचा क्वेश्चन जो आहे, म्हणजे करंट अफेअरचा क्वेश्चन तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो. ओके, तर नागपूरमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नागपूर. त्याच्यानंतर हा बुलढाणा जिल्हा. ओके, तर दख्खनचे पठार याच्यामध्ये साधारणतः सगळा महाराष्ट्र येतो, आणि गाळाचे जे आहे ते हे गाळाचे कुठे राहतात, तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये आहेत. ठीक आहे, तर त्याच्यापैकी पूर्णा, वर्धा, प्राणी, तर हे जे खोरे आहे इथे या पद्धतीचे खडक तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, तर अशा पद्धतीनं आपण आता हे खडक पाहिलेले आहे, आणि इथे एक तुम्हाला टेबलही दिलेलं आहे. ठीक आहे, तर ऑफकोर्स आपण कशाबद्दल बोलत आहोत, हे सौदी सरांचंच बुक आहे, आणि याच्यामध्ये जे सगळ्या पद्धतीचे दिलेलं आहे. फक्त तुम्हाला एक वेळेस वाचून चालणार नाही आहे, तुम्हाला ते लर्न करावं लागेल, त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, तर इथे दिलेले आहे, हे तुम्ही पाहू शकता कोणत्या खोऱ्यामध्ये कोणते आहे. दख्खन. ठीक आहे, हे कोणते आहे, त्यालाच आपण अग्निजन्य काळा खडक म्हणतो, अप्पर गोंडवाना. ठीक आहे, इथे कोणत्या पद्धतीचे खडक आहेत, विंध्ययन प्रणाली. त्याच्यानंतर कडप्पन, कॅम्ब्रियन म्हणजेच त्याला आपण धारवाड म्हणतो. ठीक आहे, तर हे इथे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे याच्याशी रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपण जो आहे तो आपला क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, तर आपण आता आपला प्रश्न पाहूया. आताच आपण खडक आणि त्याचे जे जिल्हे आहेत ते आपण पाहिलेले आहे, आणि त्याच्यानंतर या खडकामध्ये कोणत्या पद्धतीचे खडक आहेत हे पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपला अप्रोच काय असायला पाहिजे हा पाहताना,
तर पहा, आपण पाहिलं होतं आरकेएन खडक, त्याच्यानंतर धारवाड खडक. तर आरकेएन जे आहे ते चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि तिकडे कोणता होता तर सिंधुदुर्ग. ओके. त्याच्यानंतर आपण धारवाड पाहिलं होतं. धारवाडमध्ये आपण एक गोष्ट पाहिली होती की त्याच्यामध्ये फक्त भंडारा आणि गोंदिया होता. त्याच्यामुळे बचं 3 जे असेल ते आपण पहिले चेक करूया. तर बचं 3 कुठे आहे तर इथे आहे. ठीक आहे. बचं 3 हे 4थ्या नंबरमध्ये आहे. आता दुसरा ऑप्शन इथे रिपीट होत नाही आहे, तर आपल्याला एकाच याच्यामुळे आपलं उत्तर सापडलेलं आहे. आपलं उत्तर काय होणार तर याचं 3 होणार. पण तरी आपण टॅली करून घेऊया. ठीक आहे. गोंडवाना जे आहे ते गोंडवाना आपण म्हटलं होतं की पूर्ण विदर्भ, तर हे पहिलं हे ऑप्शन बरोबर होऊ शकते. धारवाड आपण पाहिलेलं आहे. आरकेएन श्रेणीची जे आहे ते इकडे पूर्वेकडे आणि तिकडे दक्षिणेकडे वेंगुर्ला, सावंतवाडी म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा. ठीक आहे. तर हे पण आपलं बरोबर होते. आणि विंध्य, चंद्रपूर, ठीक आहे, चंद्रपूर, यवतमाळ वगैरे, तर त्याच्यामुळे चंद्रपूर हे पण आपलं बरोबर आहे. तर याचा अर्थ काय आहे, जे आपण जे उत्तर 3 मार्क केलेलं आहे ते बरोबर आहे. ओके. तर मित्रांनो, हे झालं खडक. त्याच्यानंतर अशाच पद्धतीचे आपल्याला जे आहे ते क्वेश्चन विचारलेले आहे आयोगाने, जसं की खडक, त्याच्यानंतर मृदा, ठीक आहे, जसं काळी मृदेमध्ये कोणते पिकं होतात किंवा ते कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जांभी मृदा, त्यांचा एरिया. त्याच्यानंतर आपल्याला नदीमध्ये आपल्याला नदीची उपनदी किंवा तिथे आढळणारे शहरं, त्याच्या काठावरचे शहरं किंवा त्यांचे संगम, ठीक आहे, आणि त्यांच्यावर असलेले धरण आणि काय तर खाड्या. ओके. कोकणाबद्दल आपण खाड्या आणि बाकीच्या ठिकाणी धरण वगैरे. तर हे नदी प्रणाली आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण नदी प्रणाली कंप्लीट करूया. तर आज आपण पाहिलेलं काय तर आज आपण खडक पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही खडकसोबत तुम्ही मृदा पण करून घ्या महाराष्ट्राची. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये आपण मृदा आणि काय पाहूया, मिनरल्स पाहूया. ओके. तर लास्ट टाईम MPSCचे 3 क्वेश्चन आलेले होते. त्याच्यानंतर पहा, MPSCने लास्ट टाईम जो क्वेश्चन विचारला होता आपल्याला की नदी आणि त्याच्या काठावरची शहरे. ठीक आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पहा, हे हा जो क्वेश्चन आहे तो जरी कॅन्सल केलेला आहे, पण तरी हा एक क्वेश्चन महाराष्ट्राच्या रिलेटेड होता. आणि त्याच्यानंतर एक पुन्हा क्वेश्चन होता जो महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, तो आहे पहा हा नदी. तर इथे तुम्हाला काय पाहायचं आहे, नदीच्या काठावरील शहरे, त्याच्यानंतर काय धरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची उपनदी वगैरे आहे. तर हे पण आपल्याला पाहायचं आहे. तर नेक्स्टमध्ये आपण हे पाहूया नदी सिस्टम. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय वापरून शिकवता किंवा कसं शिकवता हे इम्पॉर्टंट नाही आहे, दिलेली माहिती तुम्हाला कशा पद्धतीने समजत आहे की नाही हे इम्पॉर्टंट असते. ओके. आणि ऑफकोर्स हे आपण सौदी सरांच्याच बुक्समधून घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही एकच बुक घ्या आणि तेच तुम्ही रेफर करा. जास्तीचे पुस्तकं वाचण्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन अभ्यासाला सुरुवात करा, कारण आता तुम्ही रँडमली वाचून काहीच फायदा तुमचा होणार नाही आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हा जो टॉपिक आहे इथे आपण पाहिलेला आहे आणि आशा करतो मी की तुम्हाला नक्कीच आवडेल. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग.